We start new example in integration exercise 3.1. Integration 2x minus 7 divided by the square root 4x minus 1. Answer: express 2x minus 7 in terms of 4x minus 1. 2x minus 7 न्यूमरेटर आहे, तर डिनॉमिनेटरला 4x मायनस 1 आहे. तर 4x मायनस 1च्या फॉर्ममध्ये 2x मायनस 7 आणायचं आहे. तर कसं घ्यायचं? न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज इक्वल टू कॉशन प्लस रिमाइंडर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. हा फॉर्म यूज करायचा. बघा, तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 2x मायनस 7 डिवायडेड बाय 4x मायनस 1 केल्यानंतर फर्स्टला 1/2चा भाग गेल्यानंतर 4x इंटू 1/2 2x येणार आणि मायनस 1 इंटू 1/2 मायनस 1/2. साईन चेंज केलं, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस झालं. 2x मायनस प्लस 2x मायनस 2x कॅन्सल होणार. मायनस 7 प्लस 1/2 मायनस 13/2 ह्या फॉर्ममध्ये आलं. म्हणजे 2x मायनस 7 आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहू शकतोय? 1/2 इंटू 4x मायनस 1 प्लस in the bracket minus 13/2. in the integration मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इंटिग्रेशन 2x मायनस 7 डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 dx इज इक्वल टू न्यूमरेटरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इंटिग्रेशन 1/2 इन द ब्रॅकेट 4x मायनस 1 डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 मायनस 13/2 डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 dx. आता 1/2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. न्यूमरेटरला 4x मायनस 1 आहे, डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट 4x मायनस 1 आहे. तर तिथं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजे न्यूमरेटरला इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 राहणार. 1/2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. 1/2 इंटिग्रेशन इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 dx मायनस 13/2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर. इन द इंटिग्रेशन डिनॉमिनेटरमध्ये इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 आहे, ते न्यूमरेटरला घेतलं. 4x मायनस 1 रेस टू मायनस 1/2 dx. मग इंडेक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं is equal to 1/2 in the integration 4x minus 1 raised to 1/2 dx. स्क्वेअर रूट काढायचं आणि इंडेक्सच्या फॉर्ममध्ये 1/2 लिहिलेलं. मायनस 13/2 in the integration 4x minus 1 raised to minus 1/2 dx. आता इंटिग्रेशन काढलं इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट आहे. 4x minus 1 raised to 1/2 चे इंटिग्रेशन 4x minus 1 raised to 1/2 plus 1 3/2 डिवायडेड बाय 3/2 इंटू 4x मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 4, ते मल्टिप्लाय घेतले 4. मायनस 13/2 कॉन्स्टंट आहे. 4x मायनस 1 रेस टू मायनस 1/2 चे इंटिग्रेशन 4x मायनस 1 रेस टू मायनस 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय मायनस 1/2 प्लस 1 आणि 4x मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 4 म्हणून इंटू 4 प्लस सी इज इक्वल टू 1/2 इंटू 4x मायनस 1 रेस टू 3/2. 2 न भाग घालवला 4ला, 3 इंटू 2 6 राहिलं, डिनॉमिनेटरला 6 आले, डिवायडेड बाय 6 मायनस 13/2 4x मायनस 1 रेस टू 1/2 डिवायडेड बाय 1/2 इंटू 4 म्हणजे तिथं 2 आलं, 2 डिनॉमिनेटरला 2 प्लस सी. म्हणजे आन्सर येणार 4x मायनस 1 रेस टू 3/2 डिवायडेड बाय 12 मायनस 13/4 इन द स्क्वेअर रूट 4x मायनस 1 प्लस सी. इथेच आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन द इंटिग्रेशन 3 in the square root 7x minus 2 minus in the square root 7x minus 5 dx is equal to in the integration 3 बघा, डिनॉमिनेटरला रॅशनल नंबर आहे, रॅशनल नंबरचा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबरला त्यात मिडल साईन चेंज करून त्याच नंबरनं
न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. आन्सरमध्ये बघा in the integration 3 upon in the square root 7x minus 2 minus in the square root 7x minus 5 into न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मिडल साईन चेंज करून त्याच नंबरनं मल्टिप्लाय करायचं. in the square root 7x minus 2 plus in the square root 7x minus 5 divided by in the square root 7x minus 2 plus in the square root 7x minus 5 dx इज इक्वल टू, आता बघा 3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर आलो, न्यूमरेटरला काय आलं इन द स्क्वेअर रूट 7x मायनस 2 प्लस इन द स्क्वेअर रूट 7x मायनस 5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला आहे 7x मायनस 2 मायनस इन द ब्रॅकेट 7x मायनस 5. मग मायनस साईन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरचा 7x मायनस 7x कॅन्सल होणार, प्लस 5 मायनस 2 3 राहणार डिनॉमिनेटर इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर इन द इंटिग्रेशन इन द स्क्वेअर रूट 7x मायनस 2 प्लस स्क्वेअर रूट 7x मायनस 5 डिवायडेड बाय 3 dx. 3 कॅन्सल झालं, इंटिग्रेशन बघा सेपरेट लिहिले, ॲडिशन असल्यामुळे इंटिग्रेशन सेपरेट झाले इज इक्वल टू इन द इंटिग्रेशन इन द स्क्वेअर रूट 7x मायनस 2 dx प्लस इन द स्क्वेअर रूट 7 इन द इंटिग्रेशन इन द स्क्वेअर रूट 7x मायनस 5 dx. आता दोन्हीचे इंडेक्सच्या फॉर्ममध्ये घेतलं तरी त्याचा इंडेक्स दोन्हींचा काय येणार 1/2 स्क्वेअर रूट जाणार आणि 1/2 इंडेक्स येणार. त्याचं इंटिग्रेशन काय येणार बघा 7x मायनस 2 रेस टू 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1 आणि 7x मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह 7 ते मल्टिप्लाय 7 आले प्लस 7x मायनस 5 रेस टू 1/2 प्लस 1 डिवायडेड बाय 1/2 प्लस 1 इंटू 7x मायनस 5चं डेरिव्हेटिव्ह 7 म्हणून मल्टिप्लाय 7 आले प्लस सी. जे आन्सर करणार 7x मायनस 2 रेस टू 3/2 डिवायडेड बाय 3/2 इंटू 7 प्लस 7x मायनस 5 रेस टू 3/2 डिवायडेड बाय 3/2 इंटू 7 प्लस सी. म्हणजे 21/2 डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला 21/2 आहे तर न्यूमरेटरला येणार 2/21 2/21 येणार आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार 7x मायनस 2 कॉमन काढलं 2/21 आणि इन द ब्रॅकेट 7x मायनस 2 रेस टू 3/2 प्लस 7x मायनस 5 रेस टू 3/2 प्लस सी. हे त्याचं ॲन्सर येणार आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा f dash x is equal to x minus 3 upon x cube. f of 1 is equal to 11 upon 2. Then find f of x. f of x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. f dash x दिलेला आहे, त्याचं इंटिग्रेशन म्हणजे fx. f dash xचं इंटिग्रेशन म्हणजे fx. बघा इंटिग्रेशन f dash x dx is equal to f of x plus c. इंटिग्रेशन x minus 3 upon x cube into dx is equal to f of x plus c. आता x minus 3 upon x cube चं इंटिग्रेशन काढायचं. xचं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 मायनस 3 कॉन्स्टंट आहे, x रेस टू मायनस 3चं इंटिग्रेशन x रेस टू मायनस 3 प्लस 1 डिवायडेड बाय मायनस 3 प्लस 1 प्लस c इज इक्वल टू fx. fx प्लस c दोन्ही साईडचं c कॅन्सल केलं तर fx ची व्हॅल्यू काय येणार, fx ची व्हॅल्यू बघा x स्क्वेअर अपॉन 2 मायनस मायनस प्लस होणार प्लस 3/2 x 3/2 x स्क्वेअर प्लस c. तर f ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. f ऑफ 1 x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली, f ऑफ 1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3/2 इंटू 1 स्क्वेअर प्लस c. तर f ऑफ 1 ची व्हॅल्यू 11/2 इज इक्वल टू 1/2 प्लस 3/2 प्लस c. Therefore c is equal to 11/2 minus 4/2 is equal to 7/2.
म्हणजे एफ एक्सची व्हॅल्यू आली एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3 अपॉन 2x स्क्वेअर प्लस 7 अपॉन 2 हे त्याचं ॲन्सर आलं. आणि इथे एक्झरसाइज संपलेलं आहे. नेक्स्ट बघा, एक्झरसाइज इथं संपलेलं आहे. नेक्स्ट मेथड ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनची मेथड बघायची आपल्याला. 3 टाइप्स आहेत मेथडच्या. वी हॅव इव्हॅल्युएट द इंटिग्रल्स which can be reduced to standard form by algebraic or trigonometric simplifications. To study 3 special methods of reduction on integral to a standard form. म्हणजे का, तर तुम्हाला एक्झाम्पल दिलं असेल तर त्या एक्झाम्पलचं मेथड यूज करायच्या आणि सिम्प्लिफाय एक्झाम्पल करायचं आणि सिम्प्लिफाय करून मग इंटिग्रेशन तुम्ही काढू शकताय. यासाठी बघा, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, ह्या 3 मेथड आहेत. फर्स्ट मेथड आपण बघायची आता, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. If x is equal to f of t is a differential function of t, then integration f of x dx is equal to integration f of phi t into phi dash t dt. हा थेरम आहे आणि हा थेरम सॉल्व केलेला आहे. सबस्टिट्यूशन मेथडला हा थेरम यूज करायचा आहे. प्रूफ बघा काय आहे. एक्स इज इक्वल टू फाय टी इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढलं तर डी एक्स बाय डी टी, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढायचं. डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू फाय डॅश टी. लेट इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स. म्हणजेच जर एफ एक्सचं इंटिग्रेशन जी एक्स असेल तर जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ एक्स असणार आहे. इम्प्लायज डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्स इज इक्वल टू एफ एक्स बाय चेन रूल. Derivative with respect to t gx is equal to derivative with respect to x gx is equal to dx by dt. आपण दोन्ही साईडचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी घेतले, पण जीचं फंक्शन एक्समध्ये असल्यामुळं ते डेरिव्हेटिव्ह एक्समध्ये घेतले आणि त्याला डी एक्स बाय डी टीनं मल्टिप्लाय केले. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्स एफ एक्स आहे आणि डी एक्स बाय डी टी म्हणजे एफ ऑफ फाय एक्सची व्हॅल्यू फाय टी आणि डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू फाय डॅश टी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ जी एक्स विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार, एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन एफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय टी इंटू फाय डॅश टी डी टी. Therefore, integration of fx dx is equal to integration of f of phi t phi dash t dt. हे सबस्टिट्यूशन मेथडला आपण यूज करणार आहे. कोरोलरी म्हणून 4 कोरोलरी दिल्या आहेत. त्याची कोरोलरी काय आहेत बघा. फर्स्ट कोरोलरी, इफ इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी, देन इंटिग्रेशन एफ ऑफ ax plus b dx is equal to g of ax plus b divided by a कुठलं डिवायडेड बाय केलं तर ax plus b चं डेरिव्हेटिव्ह a येते, ते डिवायडेड बाय a प्लस c. सेकंड कोरोलरी आहे, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवायडेड बाय एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी. म्हणजे डिनॉमिनेटरला फंक्शन आहे, त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर त्याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी येते. आणि नेक्स्ट थर्ड कोरोलरी आहे, इंटिग्रेशन इन द ब्रॅकेट एफ एक्स रेस टू एन एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू, त्याचं इंटिग्रेशन आहे इन द ब्रॅकेट एफ एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी, एन नॉट इक्वल टू -1. आणि फोर्थ कोरोलरी आहे, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट एफ एक्स डी एक्स. जर स्क्वेअर रूटमध्ये फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह टू स्क्वेअर रूट एफ एक्स येते. इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवायडेड बाय इन द स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट एफ ऑफ एक्स प्लस सी.
ही चौथी कोरोलरी आहे आणि ह्या चारही कोरोलरी बुकमध्ये प्रूफ करून दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही बघायचे आहेत. बुकमध्ये प्रूफ करून दिलेल्या बघायचे आहेत. नेक्स्ट बघा, tan x cot x कोसेक x, tan x cot x sec x आणि कोसेक x ह्याचा फॉर्म्युले आपल्याला माहीत नाहीत आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले काढायचे आहेत आपल्याला. कसे काढायचे बघा, इंटिग्रेशन tan x dx is equal to tan x is written as integration sin x upon cos x dx is equal to minus, आता cos x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स, ते न्यूमरेटरला घेतलं आणि ते मायनस साइन घालवण्यासाठी इंटिग्रेशनच्या बाहेर मायनस साइन घेतले. इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू, आता कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे म्हणजे त्याचं इंटिग्रेशन येणार मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी, म्हणजे मायनस लॉगला -1 मल्टिप्लाय आहे तो इंडेक्सला आलं लॉग कॉस रेस टू -1 प्लस सी. कॉस रेस टू -1 म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स झालं आणि 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स, म्हणून इंटिग्रेशन टॅन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन आलं लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. आता त्याचप्रमाणे इंटिग्रेशन कॉट एक्स डी एक्स, कॉट एक्स इज रिटन ॲज इंटिग्रेशन कॉस एक्स अपॉन साइन एक्स डी एक्स. आता साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स न्यूमरेटरला असल्यामुळं त्याचं इंटिग्रेशन आलं लॉग साइन एक्स प्लस सी. नेक्स्ट बघा, इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स. आता इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स काढायचं आहे, त्याचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी आणि ते प्रूफ करायचं आहे. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स. आता सेक एक्सला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेक एक्स प्लस टॅन एक्सनं मल्टिप्लाय केले इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. तर न्यूमरेटरला काय आलं इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स डिवायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. आता डिनॉमिनेटरला आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय ते बघा, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू आहे त्याचं न्यूमरेटरला त्याचं डेरिव्हेटिव्ह असल्यामुळं इंटिग्रेशन काय येणार, देअरफॉर इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी आणि परत ते सिम्प्लिफाय केले. दुसरा हा एक फॉर्म्युला झाला, परत तो सिम्प्लिफाय करून दुसरा फॉर्म्युला तिथं सेक एक्स येतोय. इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स इज रिटन ॲज 1 अपॉन कॉस एक्स प्लस टॅन एक्स इज रिटन ॲज साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस सी लॉग ऑफ 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस सी. आता 1 प्लस साइन एक्स साठी फॉर्म्युला 1 साठी फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साइन 2x चा फॉर्म्युला साइन एक्ससाठी वापरला 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. म्हणजेच त्याचं 1 प्लस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह 11वीला आपण बघितले. 1 प्लस साइन एक्स डायरेक्ट आपण काय लिहू शकतोय, कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉस 2x चा फॉर्म्युला वापरलाय कॉस एक्सच्या ठिकाणी. कॉस 2x चा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, तसं कॉस एक्सचा फॉर्म्युला येणार कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस सी. आता याच्यामध्ये बघा कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे इथं कॉस एक्स बाय 2 प्लस कॉस एक्स बाय 2 अंशाचं आणि छेदाचं कॅन्सल होणार, राहणार काय लॉग ऑफ इन द ब्रॅकेट कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 डिवायडेड बाय कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 प्लस सी. आता कॉस एक्स बाय 2नं अंशाला आणि छेदाला डिवायडेड बाय केलं तर काय येणार लॉग ऑफ 1 प्लस टॅन एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन एक्स बाय 2 प्लस सी. आता 1 साठी टॅन पाय बाय 4 सबस्टिट्यूट केलं तर लॉग ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस टॅन एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन पाय बाय 4 टॅन एक्स बाय इंटू टॅन एक्स बाय 2 प्लस सी. टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 असल्यामुळं आपण सबस्टिट्यूट केले
तर इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 प्लस पाय बाय 4. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला इथे येतोय बघा, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. टॅन ए मायनस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. तसं टॅन लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 प्लस पाय बाय 4 प्लस सी. हे सेक एक्सचं दुसरं हे सेक एक्सचं दुसरं आन्सर आहे आणि इथंच आपण स्टॉप करणार आहे.